लगान चित्रपटाच्या तब्बल 25 वर्षानंतर आमिर खान आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानाकडे वळत असल्याची चर्चा आहे. भारतीय उपखंडाच्या इतिहासाशी जोडलेल्या एका विस्मरणात गेलेली मैत्रीपूर्ण पण तितकीच वेदनादायक कथेवर हे दोघं काम करत आहेत. यावेळी सिनेमाच्या केंद्रस्थानी आहेत भारताचे पहिले कसोटी कर्णधार लाला अमरनाथ आणि पाकिस्तानचे पहिले महान गोलंदाज फजल मेहमूद आणि 1947च्या फाळणीने त्यांच्या मैत्रीवर केलेला आघात. भारत पाकिस्तान क्रिकेट इतिहास आपण नेहमी तणाव आणि राष्ट्रवादाच्या चौकटीतून पाहतो, पण या वैराच्या मुळाशी जिवलग मैत्री दडलेली आहे. कपूरथळा येथे जन्माला आलेले लाला अमरनाथ आणि त्यांच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान असलेले फजल मेहमूद हे दोघेही फाळणीपूर्वी लाहोरच्या मिंटो पार्कमध्ये एकत्र क्रिकेट खेळायचे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अमरनाथ हे फजलचे कर्णधार आणि मार्गदर्शक होते. 1947च्या भारताच्या पहिल्या ऐतिहासिक ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी या दोघांचीही एकाच संघात निवड झाली होती. डॉन ब्रॅडमन यांच्या विरुद्ध एकत्र खेळण्याचं स्वप्न या दोघा मित्रांनी एकत्रित पाहिलं होतं, पण इतिहासाने अचानक क्रूर वळण घेतलं. देश विभागला गेला आणि दोघेही मित्र मृत्यूच्या दारातून थोडक्यात परतले. पुण्याहून लाहोरला रेल्वेने परत येत असताना फजल मेहमूद यांच्या डब्यात दंगलखोरांनी धुमाकूळ घातला, पण तिथे भारताचे माजी कर्णधार सी.के. नायडू यांनी हातात बॅट घेऊन जमावाला रोखलं आणि फजल यांचा जीव वाचवला. तर दुसरीकडे लाला अमरनाथ लाहोरमधील आपलं पिढीजात घर गमावून दिल्लीला जात असताना रेल्वेमधील जमावाने त्यांना मारण्याचा कट रचला होता. एका ओळखीच्या पोलीस अधिकाऱ्याने अमरनाथ यांच्या हाताला कडा घातल्यामुळे जमावाने त्यांना शीख समजून सोडून दिलं. त्यानंतर लाला अमरनाथ यांनी फजल यांना भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला येण्यासाठी एक भावनिक तार पाठवली, पण फजल यांनी नकार दिला. ते म्हणाले, बडे भाई, नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तान बद्दलची माझी भावना क्रिकेटपेक्षाही मोठी आहे. पुढे 1952 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिली ऐतिहासिक कसोटी मालिका झाली आणि बघा ना नियतीचा खेळ. कसोटी क्रिकेटमध्ये फजल मेहमूद यांनी घेतलेली पहिली विकेट दुसरी तिसरी कोणाची नसून त्यांचे जुने मार्गदर्शक लाला अमरनाथ यांची होती. ती केवळ एक विकेट नव्हती, तर फाळणीने काय हिरावून घेतले, काय निर्माण केले याची आठवण करून देणारा तो क्षण होता. पुढे दोघंही आपापल्या देशाचे सुपरस्टार बनले, पण त्यांच्यातील परस्पर आदर कधीच कमी झाला नाही.